आता बघा, आपण इथं इरा सेशन 5 नंबरचा आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, कंटिन्यू करंट लर्निंग या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी बघा, इथं सेशन नंबर तिथं 5 दिला आहे. ठीक आहे, इथे यायचे लॅबमध्ये. लॅबमध्ये आल्यानंतर बघा, इथं तुम्हाला टायपिंग प्रॅक्टिस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि इथं स्टार्ट अटेम्प्ट करायचं आहे. तुम्हाला आल अटेम्प्ट किती टाईप करायचं, काय टाईप करायचं, तुम्हाला सेमिकॉलन टाईप करायचं आहे, स्पेस द्यायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा क्लिक करायचं, सेमिकॉलन स्पेस, सेमिकॉलन स्पेस, स्पेस 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 स्पेस, सेमिकॉलन सेमिकॉलन स्पेस स्पेस सेमिकॉलन. हे बस जेवढं वेळ टाईप करायचं तेवढं टाईप करायचं, आणि इथे तुम्हाला सेव्ह बटन दिलं आहे. ठीक आहे, सेव्ह बटनवर क्लिक करायचं, ओके करायचं. ओके केल्यानंतर यू हॅव आन्सर ऑल द क्वेश्चन, डू यू वॉन्ट, सॉरी या ठिकाणी यू हॅव अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स एंड एक्झाम म्हणता. यस, बघा इथं तुम्हाला हा सक्सेसफुली झालेला आहे. परत जायचं आहे नॉलेज चेकमध्ये. नॉलेज चेकमध्ये गेल्यावर बघा इथं स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट केल्यानंतर विच ऑफ दिस टॅब्स इन प्रॉपर्टीज विंडो शो द एक्सटेन्शन ऑफ अ फाईल. तर या ठिकाणी इथे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, तुम्हाला एक्सटेन्शन ऑफ द फाईल इथं सॉल्व करायचं. तर कसं करायचं पहा. तर या ठिकाणी इथं फाईल एक्सटेन्शन बघायचं तर तुम्हाला इथं बघावं लागते, कुठं जनरलमध्ये. जनरल पहिला ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर विच इमेज हायलाइट ऑफ क्विक ॲक्सेस बार, ह्या ठिकाणी तुम्हाला दुसरा ऑप्शन दिसतं, क्विक ॲक्सेस तुम्हाला इथं लिहून दिसतं. ठीक आहे, असं तुम्ही पाहिल्यानंतर दिसेल. ठीक आहे, असं क्लिक करा, सबमिट करा. नंतर दिला आहे व्हॉट इज द कीबोर्ड शॉर्टकट फॉर क्रिएटिंग अ न्यू फोल्डर. आता बघा, न्यू फोल्डरसाठी तुम्हाला कंट्रोल शिफ्ट एन म्हणून दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर तुम्हाला बी असेल. याला 7 नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा, नंतर तुम्हाला दिला विच ऑफ द फॉलोइंग इमेज शो द स्टार्ट बटन ऑन द टास्कबार. बघा, टास्कबार या ठिकाणी स्टार्ट बटन दिलं आहे कॉर्नरमध्ये. ठीक आहे, ही वाली. त्याच्यानंतर इथं क्लिक करा, 7 नेक्स्ट करा. नंतर दिला आहे विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज नॉट पार्ट ऑफ डेस्कटॉप. बघा, आपला डेस्कटॉपचा पार्ट नाही, तो म्हणजे टायटल बार. ठीक आहे, याला 7 नेक्स्ट करा. अ फोल्डर सिस्टीम इज मेड अप ऑफ ब्लँक अँड ब्लँक इन इट. तर तुम्हाला फाईल आणि फोल्डर्स आणि सब फोल्डर्स अवेलेबल असतात. ठीक आहे, आता या ठिकाणी ॲड्रेस बार इन द विंडोज एक्सप्लोअर इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लँक बार म्हणून दिलं आहे. बघा, मला काय असतं त्यामध्ये विंडो एक्सप्लोअरला काय म्हटले जाते, आपण ते आता बघणार आहोत. ठीक आहे, तर तो म्हटले जाते याला ब्रेड क्रम्स. अ सर्च बॉक्स इन द विंडोज एक्सप्लोअर हेल्प यू टू सर्च फाईल अँड सब फोल्डर इन द कॉम्प्युटर बेस ऑन द. ठीक आहे, आता हा काय असते कॉम्प्युटर बेसमध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी हा जो आहे तुम्हाला नेम अँड कीवर्ड दॅट यू पुट इन इट, त्या ठिकाणी आपण कीबोर्ड आणि ते बघू शकतो. या ठिकाणी बघा, नंतर या ठिकाणी दिलं आहे ब्लँक आर अ कन्व्हिनियंट वे टू ऑर्गनाइज फाईल ऑन द कॉम्प्युटर. आता बघा, ऑर्गनाइज काय करतात कॉम्प्युटरमध्ये. ठीक आहे, ते असतात फोल्डर, म्हणजे जे फाईल ठेवले जातात कोशामध्ये ठेवले जाते फोल्डरमध्ये. विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टर कॅन नॉट बी यूज टू नेम अ फोल्डर. म्हणजे तुम्ही कोणते याच्यामध्ये कोणत्या साईनचा वापर न करता तुम्ही त्या ठिकाणी फोल्डर बनवू शकत नाही म्हणते. तुम्हाला स्टार असते, या ठिकाणी स्टारच्या माध्यमातून कोणतेही प्रकारचं कॅरेक्टरने फोल्डर बनवू शकत नाही. तर याला 7 नेक्स्ट करायचं, येस करायचं. त्याच्यानंतर बघा, स्क्रोल करा. इथे दिलं आहे नॉलेज चेक. नॉलेज चेकमध्ये आपण बघा, तर नॉलेज चेक गुगल टूल्स म्हणून दिलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी करायचं स्टार्ट. आता गुगल टूल्स काय असते बघा, या ठिकाणी तुम्हाला व्हॉट इज द प्रायमरी वे टू यूज गुगल सर्च. तुम्हाला गुगल सर्चमध्ये तुम्हाला स्टार्टिंगचं ऑप्शन काय असते, तुम्हाला त्या ठिकाणी गुगल सर्च इथं टायपिंग इन अ सर्च क्वेरी पहिला क्वेश्चन आहे. नंतर तुम्हाला व्हॉट इज द पर्पज ऑफ साइन इन बटन ऑन द गुगल सर्च लँडिंग पेज.
to access Gmail or Google account. What is the first step in the Google search process? Crawling. The main purpose of using combination of coding, algorithms and AI in the Google search process is to categorize information randomly. State whether the statement is true or false. False. तर पर्पज नसते कॉम्बिनेशन. या ठिकाणी दिला विच ऑफ द फॉलोइंग आर कॅटेगरी गुगल सर्च, ट्रान्झॅक्शनल आणि कमर्शियल. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी सेशन कम्प्लिटेशन टेक्स्ट. याला करायचं स्टार्ट बघा इथे. त्याच्यानंतर इथं दिला आहे इन what type of data file would a financial budget be create. आता बघा फायनान्शियल बजेट क्रिएट करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल तर तो आहे वर्कशीटचा. त्याच्यानंतर इन what type of data file would employee record like names, address, personal details and related information be टिपिकली स्टोअर म्हणून दिलं. तर या ठिकाणी जो स्टोअर केला जातो तो असतो डेटाबेस. त्याच्यानंतर द इंटरनेट इज द लार्जेस्ट ऑफ ब्लॅक इन द वर्ल्ड. नेटवर्क असते, काय असते नेटवर्क. बॅकअप प्रोग्राम मेक कॉपीज ऑफ फाइल्स टू बी यूज इन केस द ओरिजिनल फाइल्स आर डॅमेज ऑर लॉस्ट. बरोबर आहे, त्याच्यामध्ये डॅमेज होईलही, कारण बॅकअप घेतल्यावर महत्त्वाचे फाईल थोड्या प्रॉब्लेममध्ये जाते. ठीक आहे. 7 नेक्स्ट करा, यस करा. त्याच्यानंतर आहे बघा या ठिकाणी आहे असाइनमेंट ऑफ गुगल टूल्स. तर असाइनमेंट दिला आहे या ठिकाणी तुम्हाला इथं काइंडली रीड. तुम्हाला एखादं फॅकल्टी टीचर्स वगैरे असेल त्याला विचारलं जाते की हे काइंडली कसं सॉल्व्ह करायचं. इथं दिलेलं आहे स्किल ब्राउजिंग द नेटवर्क इन्फॉर्मेशन, ब्राउजिंग द इंटरनेट इमेजेस कसं बघायचं ते इथं दिलं आहे, स्किल दिलं आहे. तर या ठिकाणी इथं डाउनलोडमध्ये जायचं. ठीक आहे. कुठं डाउनलोड करते बघा, BBवाले डाउनलोडमध्ये इथं सेव्ह करते मी केलं. आणि या ठिकाणी अपलोड फाईल म्हणून दिलं, इथं चूजमध्ये क्लिक करायचं. तर बघा ही फाईल आलेली आहे, ओपन करा आणि इथं सबमिट असाइनमेंट बटनवर क्लिक करा. अजून एक दिला या ठिकाणी असाइनमेंट सक्सेसफुल झालेले आहे. इथं जायचं आहे, असाइनमेंट रूल दिलेला आहे. या ठिकाणी आता बघा या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर इथं बघा B81 वगैरे दिलं. तर या ठिकाणी स्टार्ट असाइनमेंट दिलेलं आहे. ठीक आहे. स्टार्ट असाइनमेंटवर क्लिक केला बघा, इथं दिलं आहे स्क्रीन रेकॉर्डिंग विल बी स्टार्टेड आफ्टर क्लिकिंग ऑन स्टार्ट बटन. जर मी इथं स्टार्ट केलं तर प्रोसेस स्टार्ट होईल, पण सध्या मला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचं नाही आहे, कारण हे ग्रीन कलरमध्ये तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही जर वाटलं तर करू शकता. या ठिकाणी पर्यंत स्टॉप करतो. ठीक आहे.